पहलगाम हल्ल्यावरून मवियामध्ये मतभेद, आता दहशतवाद्यांना शोधणं महत्त्वाचं, कुणाला काढा असं मी बोलणार नाही. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर पवारांचं वक्तव्य, तर राऊतांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. पवारांच्या धर्मावरच्या वक्तव्यावरून वाद, पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं का याबाबतचं सत्य माहिती नाही. शरद पवारांचं वक्तव्य, तर ज्यांचे नातेवाईक मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितले ते ऐका. फडणवीसांचा पवारांना सल्ला. ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली याचं दुःख, दहशतवादी हल्ला झालेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मूर्खासारखी वक्तव्य. देश माफ करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत, उत्तर काश्मीरमध्ये भारतीय राफेल विमानांच्या रात्रभर घिरट्या. लष्कर प्रमुखांकडूनही नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा. पाकिस्ताननं 30 वर्ष दहशतवाद्यांना मदत पुरवली, आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागली. पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली. काश्मीरमध्ये अडकलेले 800 पर्यटक महाराष्ट्रात, 232 प्रवाशांना घेऊन तिसरं विमान मुंबईमध्ये परतलं. मुख्यमंत्री फडणवीसांचे विशेष प्रयत्न, तर पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची कारवाई युद्धस्तरावर सुरू असल्याची माहिती. पोलिसांकडून एल्फिस्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद, पोलिसांनी ब्रिज बंद केल्यानंतर स्थानिक आक्रमक, पुनर्वसन याच ठिकाणी करावं यासाठी स्थानिकांचं आंदोलन.